हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्व? तुमचं माझ्या विधी लाईफ मालवणी फूड्स या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी पुन्हा एकदा घेऊन आली आहे तुमच्यासाठी रानभाजी म्हणजेच अळंबीची रेसिपी. चला तर मग अळंबी साफ कशी करायची, त्यापासून अळंबीची भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहूया. तर सुरुवातीला मी इथे अळंबी साफ करून घेत आहे. अळंबी ही रानात येते, नैसर्गिकरित्या येते आणि ही मातीमध्ये येते, त्यामुळे हिला प्रचंड अशी माती लागलेली असते. त्यामुळे ही साफ करताना 4-5 वेळा तरी साफ करावी लागते, जेणेकरून ती माती निघून जावी. तर मी इथे पहिलं अशा पद्धतीने साफ करून घेतली आहे. त्यानंतर मी इथे त्याचे अशा पद्धतीने पीसेस करून घेत आहे. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने असे पीस करून घ्यायचे अळंबीचे. बघा, मी किती स्वच्छ धुतली होती अळंबी, आता किती सफेद दिसत आहे. तर अळंबीची भाजी मी आज आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवत आहे, पण मालवणीच पद्धतीने बनवणार आहे. तर यासाठी लागणारं साहित्य आहे: 1 वाटी ओल्या नारळाचं खोबरं, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, त्यानंतर 4 ते 5 कोकम आणि कांदा. त्यानंतर इथे मला मच्छी मसाला किंवा टोमॅटोच्या सारामध्ये घालतात तो मसाला इथे मी यूज करत आहे. तर या मसाल्यामध्ये सगळ्या प्रकारचे म्हणजेच धणे, बडीशेप, तिरफळं, हळद सुद्धा ॲड आहे. तर यामध्ये मला अजून इन्ग्रेडियंट्स ॲड करायची काही आवश्यकता नाही आहे, कारण या मसाल्यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड आहेत. तर इथे मी फोडणीसाठी हिंग आणि थोडीशी हळद वापरणार आहे. सुरुवातीला काय करायचं, मिक्सरला हे वाटण जे आहे म्हणजे खोबरं लावून घ्यायचं. तर इथे मी ओल्या नारळाचं खोबरं आणि लसूण आणि त्यामध्ये हा हिरवा मसाला, ज्यामध्ये फक्त धणे, बडीशेप आणि काय तिरफळं आणि हळद आणि मिरची असे इन्ग्रेडियंट्स ॲड आहेत. हा मसाला मी यामध्ये 2 चमचे टाकून मिक्सरला फिरवून घेणार आहे. पाणी ओतूयात यामध्ये थोडंसं. तर अशा पद्धतीने मी हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे. आता इथे मी गॅस पेटवून घेते आणि एका पॅनमध्ये 2 टीस्पून तेल गरम करून घेणार आहे. या ठिकाणी तेल व्यवस्थित गरम झालं आहे. यामध्ये मी 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या टाकत आहे आणि कांदा टाकून घेत आहे आणि हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहे. ही आहे आपली फोडणीची तयारी. आता थोडासा लसूणचा एक छानसा सुगंध आला आणि कांदा थोडासा लालसर किंवा सोनेरी कलरचा झाला की यामध्ये आपण हिंग टाकून घेऊया. इथे चिमूटभर हिंग टाकून घेऊयात. आणि तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊया.
थोडीशी हळद टाकून घेऊयात. आता या ठिकाणी एक अर्धा चमचा मसाला टाकून घेऊयात, हिरवा मसाला, जो की आम्ही वाटणामध्ये वापरला होता आपण तो. त्यानंतर हे मशरूम म्हणजे रानभाजी अळंबी, जी की नैसर्गिकरित्या मातीमध्ये उगवली जाते, ती रानभाजी जी अतिशय पौष्टिक असते, ती आता आपण इथे टाकून घेऊ आणि व्यवस्थित छान असं मंद आचेवरती ढवळून घेऊ आणि शिजू देऊ. आत्ता या ठिकाणी जे मी वाटण तयार केलं होतं ते यामध्ये ॲड करत आहे. छान असं परतून घेऊ वाटणमध्ये. आता एक अर्धा चमचा मीठ म्हणजे चवीपुरतं मीठ यामध्ये टाकून घेऊया आणि छानपैकी असं शिजू देऊया. यामध्ये 4 कोकम ॲड करूया. आता या ठिकाणी आपण वाफेवर शिजू देऊया. इथे 5 मिनिटं वाफेवर मी झाकण ठेवून ही भाजी शिजू देत आहे. इथे आपली अळंबीची भाजी शिजून तयार आहे. आता यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊ. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने अळंबीची भाजी बनवून नक्की पहा. खूप छान लागते, खूप छान टेस्ट येते. जर तुम्हाला माझी आजची अळंबीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनेलला
सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.